जळगावच्या चाळीसगाव मधल्या सायगावचा पैलवान विजय चौधरी याने तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी किताब जिंकण्याचा पराक्रम गाजवलाय। विजयच्या या कामगिरीचा त्याच्या कुटुंबियांनाही मोठा अभिमान आहे। त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर नेबे यांनी। महाराष्ट्र केसरी विजेता विजय चौधरी याच्या परिवारासोबत आपण आज आहोत। त्याच्या भगिनी सुद्धा कुस्तीपटू आहेत। त्यांचं नाव आहे मनीषा चौधरी। त्यांनी सुद्धा अनेक स्पर्धा गाजवलेल्या आहेत। काल विजय चौधरीने पुन्हा एकदा बहुमान मिळवलेला महाराष्ट्र केसरीचा। तुम्ही कसं बघता याच्याकडे? आम्हाला खूप अतिशय आनंद झाला आहे। हा आनंद एवढा आहे की शब्दात त्याचं वर्णन करता येत नाही। माझा भाऊ मागच्या महाराष्ट्र केसरीला इंज्युअर्ड झाला होता, त्याच्यानंतर तो 7 महिने प्रॅक्टिस करत होता आणि त्याच्यानंतर पुन्हा जो कमबॅक झाला आहे त्याच्यानंतर आम्हाला पूर्णपणे विश्वास होता की उद्याची हॅट्रिक हा विजयच करणार आहे। मला खूप आनंद झाला। दुसऱ्या भगिनी स्वाती चौधरी या सुद्धा कुस्तीपटू आहेत। विजय चौधरीने पुन्हा एकदा बहुमान मिळवला। अतिशय दुखापतीनंतर पुन्हा कमबॅक करेल असं वाटलं होतं का आणि त्याच्यासाठी काय मेहनत घेतली त्यांनी? हो, नक्कीच वाटलं होतं। जे ताई बोलली तेच मी सांगणार। त्यांनी 6 महिने इंज्युअर होता ह्याच वर्षी आणि 6 महिने त्यांनी प्रॅक्टिस केली, खूप मेहनत केली, कष्ट केलं, त्याचंच फळ म्हणावं आणि तो जिंकला याचा खूप आनंद झाला आम्हाला। आता परवा येणार आहे, काय खाऊ घालणार त्याला? परवा येणार तर खूपच त्याची तयारी खाण्याची चालू असणार। एकदम म्हणजे वेळेवर तो व्यायाम करून आला का त्याच्या समोर ठेवावं लागतं। बरोबर, काय देणार आता त्याला? आलं का पहिले थंडाई द्यायची, बदामाची, दूध द्यायचं आणि जेवण द्यायचं। आईचं प्रेम आहे। विजेत्यानंतर पहिल्यांदा येणार त्यावेळेला त्याला आवडणारी थंडाई पहिले देणार असं आईने म्हटलेलं आहे। काय सांगाल तुम्ही पहिल्यांदा की आज विजयला पुन्हा एकदा तिसऱ्यांदा बहुमान मिळाला महाराष्ट्र केसरीचा? हो, खूप आनंद झाला। आमच्या कुटुंबात, परिसरात, तालुक्यात सगळीकडे आनंद झाला। खूप लोकांनी फटाकडे फोडले। रात्री आमच्या गावातल्या मंडळींनी तर रात्री ढोल ताशे लावून मोठी थोडी मिरवणूक पण काढली तिथं स्टँडवर। खूप तुम्ही स्वतः कुस्तीपटू राहिलेले आहात, कशा प्रकारे त्याला धडे दिले तुम्ही कुस्ती? त्याला जिथं जिथं सुट्टी असायची तेव्हा मी त्याला कॅम्पला यायचो 2-2 महिने। एकदा जंगलीदास महाराज आश्रमाच्या कॅम्पमध्ये नेला नायकाल सरांकडं। त्याच्यानंतर त्याला पुण्याला आम्ही क्षितिज दराडेंच्या सहकार्याने पुण्याला त्याला ॲडमिशन मिळवलं मामासाहेब मोळ तालमीत आणि तिथं त्याचे वस्ताद अमोल बुचडे, ज्ञानेश्वर मांगडे यांनी चांगल्या प्रकारे त्याला शिकवण दिली। तिथून त्याची रवानगी परत त्यांनी पंजाबला पाठवली रोहित पटेलकडं। त्याच्यामुळे तो चांगल्या पद्धतीने तयार झाला आणि महाराष्ट्रात त्यांनी नाव रोशन केलं। महाराष्ट्र शासनाने नोकरीची त्याला हमी दिलेली होती, काय झालं या नोकरीच्या संदर्भात? नागपूरला होतं महाराष्ट्र केसरी कुस्ती परिषद, तिथं महाशय मुख्यमंत्री साहेबांनी नोकरीची हमी दिली होती, परंतु अजून काही नोकरी मिळाली नाही। तसं मी मुंबईला गेलो, त्यांच्या भेटी घेतल्या, माझ्याबरोबर उमेश दादा, राजू मामा या आमदारांनी पण सांगितलं आणि मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं आम्ही करतो पण अजून काही झालं नाही। आता करतील अशी आशा आहे। काय मागणी तुमची या संदर्भामध्ये? आमची मागणी होती बुवा, हा BA फर्स्ट क्लास फर्स्ट आणि MBA ची ॲडमिशनसुद्धा होती। हा हुशार आहे बुवा बुद्धीत, पण याला क्लास 2ची नोकरी महाराष्ट्र शासनात मिळावी असं आम्ही दिलेलं होतं ॲप्लिकेशन फाईल आणि त्याच्यामध्ये।